दशरथ भुजंग पवार, देवकत्ते अशोक, माधवराव विश्वनाथ, नागोराव कदम. पाहू शकता मित्रांनो, पाय पडून दाखले. सर नमस्कार. तुमचं गाव आणि तालुका आणि जिल्हा सांगा. तुमच्यापाशी कोणत्या जातीची पप्पी भेटून जाते? सगळ्या ब्रीडची पिल्ले भेटतात. संपूर्ण टोटल गॅरंटी लसीकरण संपूर्ण लसीकरण भेटते. क्वालिटीची गॅरंटी 100च्या बॉन्डवर भेटेल. जीवाची गॅरंटी नाही आहे. हा. प्रत्येक ब्रीड भेटतात आपल्याकडे. पॉमेरियन, लॅब, जर्मन शेपर्ड, तर आता सध्या तुम्ही मालेगाव यात्रामध्ये कोणती कोणती जातीचे आणले? मी कंटिन्यू दरवर्षी येतो सर. हा. कंटिन्यू माझ्याकडे पॉमेरियनचे आहेत, लॅबचे आहेत, जर्मनचे आहेत, सेमी अडल्ट मध्ये आहेत. मीटिंगला स्टड आहेत सर आपल्याकडे लॅबचा, जर्मनचा. ठीक आहे, एक मिनिट हातात धरून दाखवता क्वालिटी कशी आहे. पकडा भाऊ, अंगावर मास्क नाही. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता असे पिल्ले आहेत सर. या क्वालिटी मध्ये येतात ना. आणि हे जर्मन शेपर्ड मध्ये आणि लॅब मध्ये. ट्रिपल कोट, लॉंग कोटचं पिल्लू आहे सर. हा दादा पकड ना. डबल कोट मध्ये येते ना हे? ट्रिपल कोट आहे. लॉंग आहे सर. लॉंग मध्ये ट्रिपल कोट मध्ये आहे. आणि हे डबल कोट मध्ये पिल्ले आहेत. टेल बघा. प्युअर क्वालिटी आहे मित्रांनो. क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे. तर कोण दरवर्षी आपला फर्स्ट आलेला आहे पॉमेरियन मध्ये. कितीला दिलं ते समोर दिलेलं आहे ते 42. माळेगाव मध्ये फर्स्ट आलेला आहे मित्रांनो मागच्या वर्षी 3 वर्ष. हा, मागच्या वेळेस त्या मागच्या वेळेस 2 वर्ष मित्रांनो लगातार नंबर काढलेला आहे मित्रांनो. फिमेल आहे, नर आहे का फिमेल आहे? मेल आहे मित्रांनो. आणि आता किती वर्षाचा असेल? हा बघा 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षाचा आहे. आणि मित्रांनो मालेगाव यात्रा 2दा बक्षीस काढलेलं आहे मित्रांनो या नराने. तर पाहू शकता प्युअर क्वालिटी मध्ये आहेत. तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा सर. 8668930943. आपल्या चॅनलवर कोणी गिरायकाला थोडं कमी जास्त किंमत होईल. तर कार्ड पण आहे मित्रांनो यांचा. तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही. या ठिकाणी पाहू शकता हॉस्के या जातीच्या मित्रांनो डॉग आलेले आपल्या कोशी प्रदर्शनामध्ये. तर तुमचे आहे दादा विक्रीसाठी का पाण्यासाठी आणले? पाण्यासाठी आणलेलं आहे. नर आहे का फिमेल आहे दादा? नर आहे. आणि तुमच्यापाशी यायच्या ह्या क्वालिटीमध्ये पिल्ली भेटून जातील. तर तुमचा तालुका आणि जिल्हा सांगतात आम्हाला. तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. तर गाव राहायला कुठं आहेस? आशेगाव. आशेगावला आहे. काय सांगते का पप्पीची किंमत? लगभग 25,000 रुपये. म्हणजे मेल फिमेलची सारखी किंमत आहे. थोडी कमी जास्त होईल ना आपल्या चॅनलवर वगैरे काय. तर तुझा फोन नंबर सांग दादा. 8999 हा. 48 11 79. याचे पप्पी आणलीत का तू आता? हो, आणलेत. कोणते आहेत? एक मेल, एक पलीकडे फिमेल. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे एकच आहे ना? हे मेल आहे. हे मेल आहे मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे. तर आणि हे पण आहे. हे आहे का? पलीकडे फिमेल बसते. ते पलीकडे मित्रांनो फिमेल आहे. ते तिची काय किंमत सांग दादा? 20,000. आणि याची 25,000 मित्रांनो. ह्यात मेलचे आहेत. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. हे तुमचंच आहे ना? याची काय सांगली लॅबची? 15,000. हे लॅबची का? 15,000. नर आहे का मध्ये? नर आहे. किती वर्षाचा असेल दादा हे? 1 वर्षाचा आहे. 1 वर्षाचा आहे. तर मित्रांनो कोणाला चांगल्या क्वालिटीचे हॉस्कीचे नर आणि फिमेल पाहिजे असेल तर दादा पुन्हा नंबर सांग तुझा. 8999 48 11 79. तर कमी जास्त किंमत होईल मित्रांनो. नंबर दिलेला आहे त्यांचा, तुम्ही कॉल करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये आपल्या पशु प्रदर्शनामध्ये मित्रांनो गावरान पण नर आलेले आहेत. क्वालिटी तुमच्या समोर पाहू शकता तुम्ही. 1 नंबर आहे. तर पाहूया याची काय किंमत. विक्री आहे का पाहण्यासाठी आणले? विक्री आणले. काय किंमत सांगली याची? हां 15 लाख. तर दादा 15 लाख ना? तर 15 लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता. याच्या फोटोवर मित्रांनो काय नाव आहे? अल्ला नाव आहे का? तर त्याच्यामुळे किती किंमत म्हणली तुम्ही? 15 लाखाला मागितलेलं आहे मित्रांनो. तर दादा किती वर्षाचा असेल आता अंदाज? 2 वर्षाचा आहे. प्युअर गावरानमध्ये आहे ना? तर
म्हणजे तुम्हाला कितीपर्यंत विकायचं आहे? नाही आम्ही अजून म्हणजे सध्या किंमत ठरवली नाही ठरवलं नाही का? याची निलामी करायची आहे आम्हाला. निलामी करायची का? तर ते 15 लाख रुपयाला मागून गेलेले आहेत. तर तुमचा गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. गाव अंबळी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. दादा फोन नंबर सांग तुझा. 87 88 100 252. तर मित्रांनो 15 लाख रुपयाला मागणी झालेली आहे याची. तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. अजून का त्यांनी किंमत ठरवलेली नाही इकडं. 15 लाख. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता घोड्याचं गट आहे मित्रांनो या ठिकाणी. वय तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी दादा कोण्या गावातून आलास तू? सर नाव काय तुमचं? माझं नाव आहे राहुल अशोकराव देशमुख, तर तालुका कोणता आहे तुमचा? तालुका अहमदपूर. तर नर आहे का मादी आहे? हा कोल्ट आहे, कोल्ट आहे का? 17 महिन्याचा नर आहे. 17 महिन्याचा नर आहे मित्रांनो. आणि याची जात कोणती म्हणली? हा मारवाड मध्ये आहे, वारखाना लाईनचा बच्चा आहे. हा. तर विक्रीसाठी आणला का फक्त प्रदर्शनासाठी आणलं? विक्रीसाठी सुद्धा आणलाय आणि प्रदर्शनाला लावायला पण आणलाय. तर किंमत काय सांगता मग विक्रीसाठी असलं तर? किंमत काय सांगता? ह्याची किंमत आपण 5.5 लाख रुपये सांगतो. 5.5 लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो. आणि कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 94 057 हा 30 777. समोर उडा. ठीक आहे, सोडा समोर उडा. तर क्वालिटी पाहू शकता, एक नंबर आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर 5.5 लाख रुपये किंमत सांगायला तर थोडी कमी जास्त किंमत होईल. त्यांचा नंबर दिलेला आहे मालकात मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या घोड्याचं या गट आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मी आता थोडं घोड्याच्या मालकाची मुलाखत घेणार आहे मित्रांनो. खूप चांगल्या क्वालिटीचे घोडे आणलेले आहेत. तर दादा नमस्कार. तर दादा गाव कोणतं आहे तुमचं? नांदेडमध्ये पोहणी का? तर नर आहे का मादी आहे? मांदी आहे. आणि किती वर्षाची असं दादा ही? 3.5 वर्षाची मित्रांनो मांदी आहे. पाहू शकतो तुम्ही. हाईटला कशी आहे? 65 आहे का? 65 आहे मित्रांनो. तर एक नंबर मित्रांनो क्वालिटी आहे. आणि जात कोणती आहे? पंजाबी आहे का? तर पाहू शकता विक्रीसाठी का पाहण्यासाठी आणलेली आहे? फक्त पाहण्यासाठी आणलेली आहे. तर समोर घे. दादा विकायचे असेल तर काय किंमत सांगसान? हां 17 लाख रुपये विकायचे असतील तर मित्रांनो 17 लाख रुपये किंमत सांगायला तर. आणि आता गाभण आहे का? खाली आहे. कधी विलेली आहे तुमच्यापाशी? दोन दातामध्ये आहे. लहान आहे मित्रांनो अजून. तर तुम्हाला संपूर्ण घोड्याची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. त्या ठिकाणी खूप चांगलं मालेगावच्या यात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. ह्या गटामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो घोडे आलेले आहेत आपल्या प्रदर्शनासाठी. तर पाहूया मित्रांनो काही किंमत सांगतात. काय विक्रीसाठी आणलेले आहेत का फक्त दाखवण्यासाठी आणलेले आहेत? तर दादा विक्रीसाठी आणले आहेत का फक्त दाखवण्यासाठी आणलेले आहेत? शोसाठी आणलेले फक्त. तर शोसाठी आणलेले आहेत मित्रांनो पाहू शकता. आणि तुमचं नाव काय सांगा? गाव कोणतं आहे? तर फक्त दाखवण्यासाठी आणलेलं आहे. तर किती वर्षाची असं आता? 4 वर्षाची. नर आहे का मादी आहे? मादी आहे मित्रांनो 4 वर्षाची आहे. तर एकदम शांत आहे ना? एकदम शांत आहे. गुलाबी नोकरीमध्ये येते. गुलाबी नोकरीमध्ये येते मित्रांनो पाहू शकता तुम्ही. तर म्हणजे काही खासियत काय ते करून दाखवा. पायापुरून दाखव. हां पाय. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप ट्रेनिंग दिलेली आहे मित्रांनो घोडीला. बापू आपल्याला दाखवत आहेत. तर पाहू शकता मित्रांनो पाय पडून दाखले. तर बाबा नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव कोणतं? पावडेवाडी. तर पावडेवाडी म्हणून इथे या ठिकाणी नांदेडमध्ये. नांदेडमध्ये आहे मित्रांनो. नांदेडमधून आलेले आहेत. तर तुमच्यापासून किती वर्षापासून तुमच्या घोडी आहेत? 4-5 वर्ष झाला. 4-5 वर्षापासून आहे. तर तुम्ही ट्रेनिंग केली शिकलेलं आहे का? संपूर्ण तुम्ही शिकलेलं आहे?
तर नमस्कार करायला तुम्ही शिकलेला आहे. तर पाहू शकता मित्रांनो पाया पडती पाया पडती. झोप म्हणलं तर भोयला झोपती. हा पाठीवर माणूस बसलं तर उठणार नाही. हा. उठू नको म्हणलं तर बाबांनी खूप चांगली मित्रांनो ट्रेनिंग दिलेली आहे मित्रांनो, एकदम चांगले ट्रेनिंग दिलेली आहे. तर विक्री नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी माळेगाव यात्रामध्ये आणलेली आहे. या इकडे घ्या तिला. 3 एलसीचा नंबर आलेला या माळेगाव यात्रामध्ये माळेगाव येथे. मित्रांनो माळेगाव यात्रामध्ये याचा तीन वर्ष लगातार नंबर आलेला आहे मित्रांनो या गुढीचा. तर आपण या गुढीचं थोडं बाबांनी काय काय शिकले ते करून दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. समोर घ्या, इथे घ्या. तर 3 वर्ष लगातार नंबर आलेला आहे मित्रांनो माळेगावच्या यात्रामध्ये या घोडीचा. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. करा हां पाय पड. 3 वर्ष लगातार नंबर आलेला आहे मित्रांनो, पाहू शकता. खूप चांगली ते पाय पडून दाखवते तुम्हाला. साईडला मित्रांनो पाहू शकता. आता घोडी पाय पडून दाखवत आहे या ठिकाणी. पाहू शकता, मुर जाऊ नका. तर पाय पडून किंवा पाहू शकता. ठीक आहे. तर हा ठीक आहे मित्रांनो. खाली पण ते बाबांनी सांगितलं, बाबांनी खाली झोपायला सांगितलं तरी झोपून दाखवते. फक्त खाली खडी असल्यामुळं झोपा येत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला फोटो दाखवायचे, त्याच्यावर फोटो काढून घेतला असलं तिथे झोपू शकते. झोपू शकते मित्रांनो. तीन वर्ष लगातार नंबर काढलेला आहे. पाहू शकता, 1 नंबर आहे. ठीक आहे बात. हे नाच काम म्हणते, नाच काम संपूर्ण मित्रांनो शिकलेलं आहे बाबांना. हे बघ उभा राहा तुमची फोटो. तर मित्रांनो पाहू शकता 1 नंबर मित्रांनो. सोडा ना दादा, सोडा ना. हां मित्रांनो पाहू शकता याच्या गाई 1 नंबर आहे मित्रांनो. क्वालिटी 1 नंबर आहे. कास पाहू शकता, सड पाहू शकता मित्रांनो. तर हे जात मित्रांनो दुधासाठी खूपच प्रसिद्ध जात आहे. तर याच्यामध्ये आहे. तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही मागून. दादा याच्यामध्ये येते नाही. तर दादा किती वितान आहे? तिसऱ्या वितान आहे. आणि आता कसाला काय गोरा आहे मित्रांनो. हेच ना गोरा आहे मित्रांनो कसाला. आणि कधी विलेली दादा ही? 1 महिन्याचा. तर विकायची असेल तर किंमत किती सांगशील दादा याची? किती? 1,50,000. 1,50,000 रुपये किंमत सांगशील मित्रांनो. तर दुधाची गॅरंटी काय राहील दादा याची? 28 लिटर प्लस झालेली आहे. 2 टायमाचा मित्रांनो 28 लिटर प्लस झालेली आहे. आपण माळेगावच्या यात्रामध्ये आलेली आहे. तर दादा किंमत किती म्हटला? 1,50,000 किंमत सांगायची आहे. यावर थोडी कमी जास्त होईल. तुझं नाव काय दादा? पांडुरंग संभाजी इमडे. तर गाव कोणतं आहे? गुंजेगाव, तालुका जिल्हा? तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. तर तुझा फोन नंबर सांग दादा. 70 20 28 37 22. 70 20 28 37 22. 37 22. तर आपल्या आकाश सूर्यवंशी या युट्यूबद्वारे कोणी गिऱ्हाईक आलं थोडं व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. हो. आणि 28 लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील. पक्की राहील. तर सडाची गॅरंटी पक्की राहील. सगळी. तर मित्रांनो नंबर दिलेला आहे. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. मित्रांनो आपल्या जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये मी शेतकऱ्याचे गाईचे म्हणजे संपूर्ण जनावरांचे काय बाजारभाव असतात तुम्हाला आपल्या आकाश सूर्यवंशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर आपल्या माळेगावच्या यात्रामध्ये पशुप्रदर्शनासाठी खूप चांगली क्वालिटीची 28 प्लस झालेली गाय आलेली आहे. दादाचा नंबर दिलेला आहे. कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादा टॉप क्वालिटी मित्रांनो गाय आणलेली आहे. दादा सोडून पण दाखवते मित्रांनो. लाल खांदारामध्ये आहे, प्युअर लाल खांदारामध्ये आहे. मोठ्या मोबाईलची गाय मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे. तर विक्री असेल तर किंमत सांगण्याचा प्रयत्न करेल. तर प्रदर्शनासाठी आणली असली तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल. हिचंच मित्रांनो कारोड आहे ना. कारोड आहे मित्रांनो. ही पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो. क्वालिटी 1 नंबर आहे. तर दादा तर दाताला कशी आता ही? दाताला 2 दात आहे. दाताला 2 आहे. आणि किती वितान आहे आता? आता दुसऱ्या गाभण आहे. किती महिन्यात लागण आहे? 6 महिन्याचे लागलेले. 6 महिन्यात लागलेली आहे. आणि हिचीच कारोड आहे ना ही? तर किती वर्षाची असणार आता ही? 8 महिन्याचे. 8 महिन्याची फक्त मित्रांनो. 8 महिन्याची आहे. तर दादा दुधाची गॅरंटी काय सांगशील याची? 5 लिटर एका टाइमला. 2 टायमाची 10 लिटरची 10 पक्की. लिटर पक्के. सडाची मागण्याची गॅरंटी पक्की राहील. पक्के. तर विकायची असेल तर दादा किंमत किती सांगशील? आता गाय आपल्याला विक्रीचे नाही, घरी हा. सांभाळलेली आहे. तर विकायची असेल तर नाही, विकायचं म्हणलं तर कमीत कमी 2-2.5 लाखापर्यंत तरी जाते. हा. पण आपल्याला द्यायचे नाही. हा. तर दादाला मित्रांनो घरी पाळलेली गाय आहे. फक्त कोणाला वासरू आहे? हा, वासरू.
वासरू विकासाठी याची काय किंमत सांगशील दादा? ही आता 80,000 रुपये म्हणतो तिचे. हिची मित्रांनो 80,000 रुपये किंमत सांगायला तर कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझं नाव सांग मला एकदा. पवन संजय निडवदे, हा गाव माळाकुळी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. तुझा फोन नंबर सांग दादा. 73 85 21 95 23. तर कारोडीची 80,000 रुपये किंमत सांगायला दादा थोडी कमी जास्त होईल. हो होते ना. तर मित्रांनो दादाचा नंबर दिलेला आहे, तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. टॉपची आहे, ज्यांना 1 लाख रुपये बक्षीस मारलेली आहे हा 19 मध्ये. त्याच्यानंतर 2 वेळेस माळेगाव मारले. हा त्याच्यानंतर शिर्डीला 51,000 रुपये बक्षीस आणली एक्सपोला. हा ज्यांना एक्सपोला 1 लाख रुपये आणले बक्षीस. म्हणजे 2 लाख रुपये हिने आणलेले आहेत. हा तर आणले. दादा सोयीची काय 6-7 लाख रुपयाची कमाई झालेली आहे हा. आतापर्यंत. आतापर्यंत मित्रांनो दादानं जवळपासच्या जिल्ह्यामध्ये प्रदूषणासाठी गाय नेलेली आहे. जागी टॉपची टॉपची गाय मित्रांनो ह्या खूप नंबर काढलेले आहेत मित्रांनो. दादा 5-7 लाख रुपये दादाला दिलेले आहेत गायनं. दादा याची सोय कशी करतो तू? याची सोय गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर सरकी पेंट, तर चाऱ्याचं नियोजन कसं आहे दादा तू? चाऱ्याचं हे आहे ना. म्हणजे हिरवा चारा किती टाइम टाकतो? एक टाइम हिरवा, बाकी सोयाबीनची गुळी, हा त्याच्यानंतर कडबा. तर आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही तपासणी करतो गायची, म्हणजे काय बिमार नाही काय नाही? गाभण्यापणे डेव्हलपमेंट करणं, हा खालीपणे जनताचं ते औषध देतो खाली हा. असताना, हा. म्हणजे विल्याच्या नंतर 2 वेळेस देतो. हा आणि दादा जिला क्रॉसिंगला कोणता बुळ लावलेला आहे? हे लिंबोटीचा लावलेला आहे. मोठीचा प्युअर क्वालिटी एक नंबर आहे. क्वालिटीचा आहे. ही पण त्याचीच आहे का हो, त्याच्या पोटची आहे. मित्रांनो? लिंबोटी पण ही ती त्या ओळूचीच आहे मित्रांनो. तर पाहू शकता दादा खूप चांगलं त्या गायीने तुला मदत केलेली आहे. तू गायची पण तू खूप चांगली काळजी कर जाय. तर अजून तुला समोर घेऊन जाईल ती. ठीक आहे दादा, धन्यवाद.